2 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं. वय तसं कमी होतं, हार्ट अटॅकने. 50च वर्ष होतं. 74चा माझ्या वडिलांचा जन्म. मोठी मुलगी मीच. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे माईबाप. ज्या हाताने बापाची सेवा करायची त्या हाताने या वयात मला बापाचं पिंडदान करावं लागलं. भाऊ नसल्याने मला सगळं मलाच करावं लागलं वडिलांचं. माझ्यासारखा वाईट दिवस कोणत्या दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा येऊ नये. 2 ऑगस्ट माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी काळ रात्र होती. 19व्या वर्षी मी वडिलांना कायमचं सोडून माझ्या सासरी नांदायला गेले होते. तेव्हा मी माहेरची नाही तर तेव्हापासून सासरची झाले होते. पण माझ्या 28व्या वर्षी आमचे वडील आम्हाला कायमचं सोडून गेले. हे माझं आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्यावेळी वडिलांचा 10वा होता ना, ते आम्ही दोघं गेलो. आम्ही वचन घेतलं वडिलांचं. मी म्हटलं पप्पा, जरी तुम्ही गेले, जरी भाऊ नसेल, पण मी माझ्या बहिणींना कधीच अंतर देणार नाही. बहिणी म्हणून नाही तर लेकी म्हणून त्यांना सांभाळेल. पण नाही शिवला पिंडाला कावळा. माझी 2री बहीण गेली, त्यानंतर 3री बहीण गेली. पप्पा तुमचं स्वप्न साकार करेल, मी अभ्यास करेल. आता PSIची तयारी करते ती. प्री आणि मेस दोन्ही परीक्षा पास झाली. वडिलांना तिला दिव्याच्या गाडीत पाहायचं होतं, पण स्वप्न ते शेवटी स्वप्नच राहिलं. 4थी बहीण गेली. कुठून अक्कल येते त्यावेळी माणसाला. 4थी बहीण गेली, माझी लहान आहे ना ती. तुम्हाला वाटत असेल पप्पा तुम्हाला मुलगा नव्हता, पण जरी पोरग नसेल तरी मी मुलाची बाजू सांभाळेल. पप्पा, मी सगळ्या माझ्या दीदींना, माझ्या सगळ्या बहिणींना भावाची कमतरता पडू देणार नाही. मी त्यांचा भाऊ होईन आणि भाऊ म्हणून सांभाळ करेल. तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवला नाही. सगळे गेली. माझी आत्या गेली, माझा चुलता गेला, सगळे नाते गोते गेले, पण पिंडाला कावळा शिवत नव्हता. पण ज्यावेळी माझे आजोबा गेले ना, आईचे वडील, काय म्हणले असतील माहिती नाही, पण सासऱ्याचा मान राखला. असा दुरून 1 किलोमीटरवरून कावळा आला होता. डोम कावळा. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. दुरून असा कावळा जे पळत आला त्याने कुठंच थांबला नाही. तो कुठंच स्टॉप घेतला नाही. जसा पिंडाजवळ आला, एकदा सगळ्या पाहुण्यांकडे त्याने फिरून पाहिलं. पिंडाकडे त्याने पाहिलं आणि पिंडातल्या त्या भात्याच्या गोळ्याला स्पर्श केला. सगळे खूप रडत होते. आमच्यावरती विश्वास नव्हता असं नाही, आमच्यावरती विश्वास होता. पण आम्ही लहान आहोत ना, आम्हाला सुद्धा सांभाळणार आणि मार्गदर्शन करणाऱ्या कोणीतरी शहाणं माणूस पाहिजे. म्हणून ज्यावेळी आजोबा गेले ना, आजोबांनी शपथ घेतली, त्यावेळी वडिलाच्या पिंडाला कावळा शिवला. मायबाप असतात तोपर्यंत आपल्यासाठी जोरतात आणि गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा जीव फक्त लेकरामध्येच अडकतो. पण आपल्याला आपण स्वतः मायबाप झाल्याशिवाय कळत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. गेलं याचं काही वाटत नाही, कारण आपण आध्यात्मिक माणसं आहोत, आपण पारमार्थिक माणसं आहोत. आतापर्यंत हजार लोकांच्या मनाची समजूत घालत होती माईबाप. पण 2 महिने झाले हजारो लोक मला भेटायला आली, पण माझ्या मनाची समजूत कोणाला घालताच आली नाही. आईला विसरणं, बापाला विसरणं सोपी गोष्ट असते नाही रे माझ्या दादांनो. आणि त्यातल्या त्यात पोरगी म्हणजे बापाचं काळीज असते. पोरीचं आणि बापाचं नातंच काही वेगळं असतं. त्यात बापाला विसरणं सोपं असतं. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है पार करा दे बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर दहलीज पार करा दे. आईचं प्रेम माणसाला कळतं माईबाप, पण बापाचं प्रेम शेवटपर्यंत कळत नाही रे. आता मोबाईल जर उघडला ना, हजारो फोटोनी, 5-5, 6-6 हजार फोटोनी गॅलरी भरलेली, पण बापासोबत सेल्फी काढायची राहूनच गेली. शेवटची भेट झालीच नाही, शेवटचं बोलणं सुद्धा झालं नाही. बापाशिवाय आयुष्य आम्ही कधी इमॅजिन केलंच नव्हतं. असं वाटलं नाही की एवढ्या फार लवकर ते आम्हाला धोका देतील. जी परिस्थिती दशरथ राजाची झाली ना, तीच परिस्थिती आमच्या वडिलांच्या बाबतीत झाली. दशरथाला 4 मुलं होते, पण अंतिम क्षणाला एकही जवळ नव्हता. वडिलाला 4 मुली, पण अंतिम क्षणाला एकही जवळ नव्हती. ज्यावेळी मी प्रत्येक वेळी माहेरवरून निघायचे ना, त्यावेळी पहिलं दर्शन मी वडिलांचं घ्यायचे, आईचंही नंतर घ्यायचे. पण ज्यावेळी गंगा पूजनाच्या दिवशी मी माहेरावरून पाऊल बाहेर ठेवलं ना, माहेरच्या उमऱ्याच्या बाहेर ज्यावेळी पाऊल ठेवलं,
त्यावेळी माझ्या दुर्दैवाने मला बापाच्या फोटोचं दर्शन करावं लागलं. या 2 महिन्यामध्ये प्रत्येक क्षण आणि प्रत्येक क्षणाला आम्ही किती वडिलांची आठवण केली आणि वडिलाच्या आठवणीने आम्ही किती दुःखात होतो हे ज्याचं जळतं ना भाऊ त्यालाच कळतं. परदुःख शीतळ असतं. ज्यावेळी वेळ स्वतःवरती येते त्यावेळी तत्वज्ञानाचा वेदांताचा कोणताच सिद्धांत तुमच्यावरती कोणतंच काम करत नाही. मी बोलते त्यावेळी एक कीर्तनकार असते, पण ज्यावेळी बापाच्या आठवणीनं मी रडते त्यावेळी कीर्तनकार नसते तर एका बापाची लेक म्हणून मी रडते. बापाला विसरणं सोपं नसतं. 2 महिन्यामध्ये मी प्रत्येकाचं सांत्वन करता करता आवाज का कमी केला रे तू? विठ्ठल बहिणींना सावरता सावरता, आईंना सावरता सावरता मला माझे अश्रू दाबावे लागले. मग कीर्तनात असे जर पुण्यतिथीचे कीर्तन असले ना, मला इतके जड जातात हे कीर्तन की माझं दुःख मला तेव्हा दाबून ठेवावं लागलं. मग कीर्तनात माझ्या भावना आतून दाटून येतात. आई वडिलाचे कीर्तन असले तर मला फार कीर्तन जड जातात. आतापर्यंत मी बाप सांगत होते कीर्तनात, पण जिवंत असलेला बाप सांगत होते. गेले 2 महिने झाले मला मेलेला बाप सांगावं लागतो. हे फार मोठं दुर्दैव आहे. अख्खं आयुष्य कष्टात गेलं मायबाप आमचे शिक्षण करत असताना. कारण मराठवाड्यात कोरडवाहू शेती, इकडं तुम्हाला पाणी, आमच्याकडं पाणी नाही, कमी शेती, 2.5 चक्कर शेती होती. 4 मुलीची शिक्षण. कधी कधी काय होतं, किराणा भरायची वेळ आणि आमच्या चौघीच्या शाळेची फीस भरायची वेळ एकदाच यायची. घरात किराणा सुद्धा उशिरा यायचा. अर्ध्या गोष्टी यायच्या, अर्ध्या गोष्टी येत नव्हत्या. कधी चटणी असायची तर तेल नसायचं, कधी तेल असायचं तर चटणी नसायची. पण संस्काराची शिदोरी इतकी संपन्न होती, रस्त्याने 10ची नोट जरी पडली तर बापाच्या धाकानं खिशात पैसे नसताना आम्हाला ती उचलण्याची धमक कधी होत नव्हती. रस्त्यानं रुपया जरी दिसला तर त्या रुपयावर तुम्ही माती टाकून पुढे जा. एवढी संस्कृती, एवढे संस्कार बापाने त्या गरिबीतून दिले. मग कधी कधी वाटतं तेव्हा पैसा नव्हता पण बापाचं पांघरून होतं. अरे ते गरिबीचे दिवसच बरे होते. हा संपन्नतेचा काळ आला आणि या चांगल्या काळामध्ये देवाने आपला बापच ठेवला नाही. जरी दुःख आणि दुःखात बाप हे जर समीकरण होतं तर ते दुःख परवडलं असतं. त्या दुःखामध्ये पाठीशी उभा असणारा बाप होता. आज माझी गाडी युनो आहे. लग्न झाल्यापासून 2-4 गाड्या बदलल्या आम्ही. माझं महाराष्ट्रात नाव झालं आज, पण एवढी मी असताना बापाच्या दारात साधी सायकल सुद्धा नव्हती. हे अजिबात खोटे सांगत नाही मी तुम्हाला. साधी सायकल सुद्धा नव्हती. आई म्हणायची कधी कधी, अहो 2 मुलींचे लग्न झालेत, आता तरी एखादी गाडी घ्या. काही वडिलांचे शब्द असायचे. आज 2 मुली माझ्या जिल्ह्याच्या गावी आणि संभाजीनगरला शिकतात, छत्रपती संभाजीनगरला. आमच्या घरचे म्हणायचे ना कधी व्याही बो आता आळंदी पंढरीची वारी करा. त्यावेळी वडिलांचे शब्द असायचे. माझ्या मुलीचं शिक्षण हेच माझी पंढरपूरची वारी. जोपर्यंत पोरी पायावर उभ्या राहून त्यांच्या जीवावर कमवत नाहीत तोपर्यंत आम्हाला पंढरपूरची आणि आळंदीची वारी. आणि एकदा पोरी त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या की आनंदी आणि पंढरीची वारी करायला आम्ही मोकळे. जर गाडी घेतली तर दररोज पेट्रोलसाठी 100-200 रुपयाचा तरी खर्च होईल. अरे पोरीच्या शिक्षणासाठी ज्यांनी रुपयाचा हिशोब ठेवला. आणि आज सुखाचे दिवस आले तर बापाला देवाने ठेवलंच नाही. गेले त्याचं काही वाटत नाही मायबाप, पण सगळं आयुष्य कष्टात गेलं रे. आणि आता सुखाचे बसून खायचे दिवस आले तर पांडुरंगाने ठेवलंच नाही. पहिली वारी मला माझ्या वडिलांमुळे घडली. माझ्या गळ्यातली तुळशीची माळ पहिली माझ्या वडिलांनी मला घातली. आयुष्यातली माझे पहिली गुरु माझे वडील आणि दुसरे गुरु माझे पती. आज पंढरीत गेले तर 1000 वेळा मला पंढरपूरचा पांडुरंग पंढरीत दिसेल. पण अशा पंढरपूरच्या आता किती वाऱ्या करू, म्हणजे माझा गेलेला पांडुरंग मला पंढरीत नाही तर जगाच्या कोणत्या तरी कान्याकोपऱ्यामध्ये दिसेल. आई बापाचं छत्र माईबाप एकदा गेलं ना पुन्हा फिरून आई वडील ही अशीच आदरी आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही. तिच्या पांघरुणात आणि तिच्या उभीत आपण इतके उबदार असतो, पण गेल्याच्या नंतर माणूस इतका पोरका होतो. कोण म्हणतं की आईचा पदर माणसाला पांघरून घालतो. वेळ आली तर बाप स्वतः उघड होतो, पण आपल्या शर्टाचा पांघरून लेकराला घालतो. काही मर्यादा घालून दिल्यात माईबाप. बापाला काही मर्यादेत निसर्गाच्या, नाहीतर लेकरावरती त्या बापाचं सुद्धा इतकं प्रेम असतं की
की त्या प्रेमाने त्या बापाला सुद्धा प्रेमाचा पाना फुटेल, पण निसर्गाच्या मर्यादा आहेत म्हणून बाप काही गोष्टीत अडखळत असतो. नाही तर आई इतकं प्रेम प्रत्येक लेकरावरती आपला बापही करतो. आपल्याला प्रेम दाखवता येतो, बापाला प्रेम दाखवता येत नाही. नवरा मेला तर बाई 4 जणीचा गाळा धरू धरू रडती, तिला स्वतःचं दुःख व्यक्त करता येतं, पण बायको गेली तरी त्या माणसाला रडता येत नाही. हे पुरुषाचं मन असतं. मायबाप आमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही 10-5 पाहुणे गोळा करतो, आरडावरडा करतो, फोन करतो, बरोबर आहे ना, माहेरचे बोलवतो, कोर्टाची पायरी चढतो. पण बायकोच्या त्रासानं जर पुरुष त्रस्त असेल तर त्याचं दुःख त्याला दुसरं कोणालाच दाखवता येत नाही. दातही आपले आणि वठही आपलेच. आपण आरडून वरडून गारुड करतो तर रडतो, आपण दुःख व्यक्त करतो. पण पुरुष जसा जन्माला येतो आणि आयुष्यातले सगळं स्वप्न, आयुष्यातले सगळे दुःख तो उरास ठेवतो आणि जाता जाता त्याचं दुःखही त्याच्यासोबतच जळून खाक होतं. जगताना सगळ्यासाठी जगतो पण स्वतःसाठी जगणंच विसरतो. आयुष्यात फक्त बाप असतो आपला. म्हणून आयुष्याचं समर्पण जे आपले मायबाप आपल्यासाठी करतात. विनंती असेल तशी तुम्ही शहाणी लोक आहात मायबाप. मी जरी प्राथमिक बोलत असेल पण माझं बोलणं फार महत्त्वाचं आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आता म्हातारी झालीत ना, ती काय पाहिजे काय सोनं नाणं मागतात ते आपल्याला, का काजू बदाम खायला मागतात, फार चाऊ फाळी टांगा असंही मी म्हणणार नाही. म्हातारी झालीत ना, ते सकाळी 1 वाटी भाजी, एक भाकरी, संध्याकाळी 1 वाटी दूध, 1 भाकरी, सकाळी 1 चहाचा कप, संध्याकाळी 1 चहाचा कप. 1-2 महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणा आणि वर्ष 6 महिन्यातून जशी लागतील तशी धोतर टोपी, रुमाल, शर्टाचा कापड, हलकी चप्पल. हिला 500चं लुगडं, चोळीचा कापड आणि एखादी हलकी चप्पल. या पलीकडे त्या म्हातारीने आम्हाला काय सोनं मागितलंय जगाचं. संक्रांतीला बायकोला 5,000ची साडी घ्या, नाही तर 50,000ची साडी घ्या, पण नवऱ्यानं आणलेली साडी बायकोला 100% आवडली. अशी बायको जगाच्या पाठीवर अजून जन्माला यायची. किती चांगली साडी आणा तुम्ही, बायको नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. साडी आणली की तिचं असं तोंड पडत, काय साडी, हिचा काय कलर चांगला आहे, काय हिची बॉर्डर आहे, हिचं कलर कॉम्बिनेशन चांगलं नाही, हिचं सूत बरोबर नाही. तुम्हाला हलकी साडी दिली दुकानदाराने, हिची फॅशनच गेली आणि तुम्हाला तर काही कशातलं. ती एकदा बोलायला लागलं काय धोरणात बोलती का, काही आणा तरी बोलती, नका आणू तरी बोलती. जगाला कौतुक असतं पण बायको नावाचा प्राणी घरात असाय तिला नवऱ्याचं कधीच कौतुक नसतं. एम आय राईट? मी बरोबर बोलते ना? तुम्हाला तुमच्या शेजारणीच्या शब्दात घडाघडा बोला, तिथं तुम्ही असू, मी ना असू, नाही तर आपण दोघी संगच असू, सारी एकाच पार्टीचे असते. म्हणजे आमच्यावर घासलेट वतून घेतलं म्हणजे तुम्हाला लई बरं वाटत. विठ्ठल 5,000च्या साडीमध्ये 500 चुका काढते ती बायको असते, पण 500च्या लुगड्यामध्ये जिला अजून एकही उणीव दिसली नाही ती फक्त आपली आईच असू शकते. पोरांना तुम्ही दिवाळीला 15,000चे कपडे आणा, पोरं घालीतेत पण फाटूस्तवर नाव ठुतेत. आमच्या पप्पाला काही कळत नाही, आमच्या पप्पाला काही कळत नाही, फॅशनच्या नावाची गोष्टच कळत नाही. बापाला तुम्ही फक्त हलक्यातला हलका 700-800 मध्ये एखादा धोतराचं पानं शर्ट शिवून आणा. चालता येत नाही रे त्या म्हाताऱ्याला, पण सकाळीच उठून आंघोळ करतात बाबा, काठीचा आधार घेतात. मारुतीच्या मंदिरा 4 ठिकाणी उठत बसत जातात, पण गावातल्या 10 लोकांना सांगतात पोरानं शर्ट शिवलंय, पोरानं शर्ट शिवलंय, पोरानं शर्ट शिवलंय. उगाच गप्पा हाणायच्या नसतात राम भाऊ. अख्ख्या भावकीत कोणाचं पोरग नाही, पण आपलं पोरग निवडलं जाऊन हिराचे मरवून अशा पोराच्या पोटी जन्माला यावं. हे कौतुकाचे ज्याचे शब्द असतात. जगाच्या पाठीवरती त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. म्हणून लहानाचं मोठं ज्यांनी केलं तर हाताच्या फोडासारखं सांभाळलं, डोळ्याच्या पापणीसारखं संरक्षण केलं. पापणी जसं बुबळाचं संरक्षण करते. आता त्या मायबापांच्या म्हातारपणात त्यांचं बालपण आलंय, त्यांचं प्रत्येक हट्ट आपण म्हातारपणामध्ये पुरवणं हे प्रत्येक मुलाचं आणि कन्येचं कर्तृत्व आहे. विढल